राम राम भावांनो. काल आपण बेळगावच्या मार्केटला पोचलो होतो. बेळगावच्या मार्केटमधून आहे ना आपल्याला नाशिकसाठी रताळे भरायचे. इथं आहे ना रताळ्याचा निलाव चालू होता. निलाव संपल्यावर मी गाड्यावर गाडी लावली. इथं आहे ना फक्त 30-40च पोते टाकायचे होते आणि बाकीचे पोते भरायला आहे ना एका खेड्यात जायचं होतं. थोड्या वेळाने नंतर आहे ना ते पोते भरायला सुरुवात झाली. ते पोते भरल्यावर मला काही काम नव्हतं. म्हटलं चला आता तोपर्यंत आहे ना आपण आंघोळ करून येऊ. मग आलो बेळगावच्या मार्केटच्या थोडंसं साईडला. मार्केटमध्ये तर आज लईच शांतता आहे, कारण रविवार आहे ना आज, त्याच्यामुळे लई शांतता होती. मस्तपैकी आंघोळ वगैरे करून फ्रेश झालो. म्हटलं चला आता कुठंतरी ना चहा पिऊ. मग या दुकानावर मस्तपैकी एक चहा पिला आणि संध्याकाळी 6 वाजता निघालो गाडी भरायला निघाल्यावर थोडासा पाऊस लागला. या खेड्यात आलो. इथं गाडी भरायला लावली. गाडी भरून झाल्यावर मला पार इथं अंधार पडून गेला. गाडी भरता करता मला पार अंधार पडून गेला. मग निघालो मी नाशिकला निघाल्यावर म्हटलं आता आहे ना पहिले गाडीत डिझेल टाकून घेऊ. आलो मग या पंपावर. इथं गाडीची टाकी पॅक करून घेतली. तिथून आलो डायरेक्ट कागलला, महाराष्ट्र बॉर्डरवर. आपली गाडी काही ओव्हरलोड नव्हती, त्याच्यामुळे इथं लगेच गाडी पास झाली. गाडीत टायमिंग मानला असल्यामुळे ना मला काही थांबायला वेळ नव्हता. कात्रजचं बोगदा पास करून मी आलो डायरेक्ट पुण्यामध्ये आल्यावर आहे ना मला आहे ना भोसरीला जायचं आहे, कारण भोसरीला आहे ना माझा मित्र उभा आहे, त्याला घ्यायचं आहे. आलो मग भोसरीत. इथं थोडी त्याची वाट पाहिली. थोड्या वेळाने तो आणि त्याचे 2 भाऊ त्याला सोडायला आले. चाल भाऊ लवकर चाल. सनीला गाडीत बसवल्यावर आम्ही निघालो नाशिकला. मग रस्त्यात ना आपले 2 फॉलोअर भेटले. त्यांना मस्तपैकी चहा पाजला, त्यांच्याबरोबर एक सेल्फी घेतला आणि परत आम्ही निघालो नाशिकला. आळे फाट्याच्या थोडं मागं असताना आम्हाला दिवस उजेडायला सुरुवात झाली होती. सनीनी तर मस्तपैकी गाडीत झोपून घेतलं होतं आणि मी तर लय जाम झालो होतो गाडी चालून. पण आता काय, जावं तर लागणारच. आलो मग डायरेक्ट नाशिक मार्केटला आल्यावर गाड्यावर गाडी लावली आणि म्हटलं चला आता आपल्या डोक्याचा ताण मिटला. लगेच गाडीची ताडपत्री वगैरे खोलून दिली. म्हटलं तुम्ही तुमचं काम चालू करा. त्यांनी लगेच गाडी खाली करायला सुरुवात केली. अर्ध्या तासात त्यांनी गाडी खाली करून दिली. लगेच मी गाडीची ताडपत्री मारायला सुरुवात केली. म्हटलं चला पटकन ताडपत्री मारून घेऊ, म्हणजे आपण घरी निघायला मोकळे. लगेच भाडं वगैरे घेतलं आणि निघालो परत आपल्या घरी. असा होता माझा आजचा दिवस. कसा वाटलं तुम्हाला आजचा माझा ब्लॉग? आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, फॉलो करा, शेअर करा.